विद्यार्थी मित्रों, आमच्या यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. BEd CET 2023 या अंतर्गत आपण व्हिडिओ पाहत आहोत. विद्यार्थी मित्रों, आपला जो BEd CETचा अभ्यासक्रम आहे म्हणजेच BEd CET सिलेबस 2023 कशा प्रकारे डाउनलोड करायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू. विद्यार्थी मित्रों, आपली जी वेबसाईट आहे CET सेल तिला प्रथमतः आपल्याला व्हिजिट करावं लागेल. त्यासाठी आपल्याला गुगल क्रोममध्ये जाणं अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रों, गुगल क्रोममध्ये CET सेल किंवा BEd कॅप राउंड 2023 किंवा BEd CET 2023 BEd CET असं जरी आपण टाईप केलं आणि सर्च केलं असता आपल्याला एक होमपेज पाहायला मिळते. विद्यार्थी मित्रों, ते म्हणजेच cetcell.mahacet.organization म्हणजेच ही आपली जेन्युइन वेबसाईट आहे, करेक्ट वेबसाईट आहे. इथं आल्यानंतर आपल्याला वेलकम टू स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट ह्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे CET सेलचा लोगो तसेच CET सेलचं कोटेशन म्हणजेच कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट हे आपल्याला पाहायला मिळतं. ह्यावरून कळतं की आपण करेक्ट वेबसाईटवरती आलेलो आहोत, खऱ्या वेबसाईटवरती आलो आहोत. विद्यार्थी मित्रों, त्यानंतर पोर्टल लिंक्स या अंतर्गत आपल्याला 3 टॅब पाहायला मिळतात. पैकी जी पहिली टॅब आहे ती म्हणजेच CET पोर्टल एक्झामिनेशन 2023-24 त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर आपण परत एका होमपेजवर पोहोचतो आणि परत आपल्याला लोगो, कोटेशन या बाबी पाहिल्यानंतर आपण वरती स्क्रॉल गेल्यानंतर त्या कोर्स संदर्भात विविध बाबी पाहायला मिळतात. जसं की MBA CET, MCA CET, मास्टर ऑफ आर्किटेक्चर CET, त्यानंतर MHM CET, त्यानंतर मेडिकल एंट्रन्स आपण ज्याला म्हणत असतो, जी फार्मसी, इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर इत्यादी कोर्ससाठी गरजेचे असते. अशा विविध CET आपलं CET सेल घेत असतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रों, आपण वरती स्क्रॉल करत गेल्यानंतर आपल्याला इथे BEd जनरल अँड स्पेशल अँड BEd ELCT हे पाहायला मिळतं. त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याला क्लिक केल्यानंतर एक होम पेज ओपन होईल आणि ते पेज ओपन झाल्यानंतर विद्यार्थी मित्रों आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे. इथे काही सूचना आपल्याला दिसत आहेत विद्यार्थी मित्रों, त्या म्हणजेच आपल्या BEd फॉर्म संदर्भात. तर आपले जे रजिस्ट्रेशन्स आहेत जे ऑलरेडी सुरू झालेले आहेत हे आपणास माहीत आहे. तर विद्यार्थी मित्रों, 9 मार्चपासून आपले रजिस्ट्रेशन सुरू झाले आहेत आणि ते 18 मार्चपर्यंत चालणार आहेत. तर विद्यार्थी मित्रों, इथं अजून आपल्याला काही रनिंग नोटिफिकेशन्स पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे इम्पॉर्टंट नोटीस फॉर BEd CET, त्यानंतर CETचे जे आपले फॉर्म आलेले आहे त्या संदर्भातलं नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रों, आपण इथे खाली पाहू शकता सिलेबस फॉर BEd CET 2023 आणि त्याखाली इन्फॉर्मेशन ब्रॉशर ही गोष्टी पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्रों, आपल्याला सिलेबस फॉर BEd CET न्यू याला क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रों, त्याला क्लिक केल्यानंतर आपले PDF डाउनलोड होऊन ओपन झालेला आहे. यामध्ये आपण पाहू शकता सिलेबस अँड मार्किंग स्कीम फॉर BEd CET म्हणजेच BEd CETचा आपला सिलेबस व गुणवारी ज्याला आपण गुणविभाजन असंही म्हणतो. तर कशा प्रकारे आपले गुण डिस्ट्रीब्युटेड झाले ते इथं दिलेलं आहे, दाखवलेलं आहे. त्यामध्ये विद्यार्थी मित्रों टॉपिक्स, त्यामध्ये मेंटल ॲबिलिटी, जनरल नॉलेज आणि टीचर ॲप्टिट्यूड. तर मेंटल ॲबिलिटी म्हणजेच मानसिक चाचणी किंवा ज्याला आपण बुद्धिमत्ता असं म्हणतो विद्यार्थी मित्रों, त्यामध्ये 40 मार्कचे प्रश्न आपल्याला 40 प्रश्न म्हणजेच प्रत्येक प्रश्न 1 मार्कला आणि त्यांची संख्या जी आहे 40, त्यामुळे एकूण 40 गुण आपल्या 40 प्रश्नांना मेंटल ॲबिलिटीचे आहेत. त्यानंतर जनरल नॉलेज याचे 30 प्रश्न आपल्याला विचारण्यात येणार आहेत. तर विद्यार्थी मित्रों, प्रत्येक प्रश्न हा 1 गुणासाठी आहे. तर 30 प्रश्न 30 मार्क अशा प्रकारे जनरल नॉलेज आपल्या BEd CETमध्ये विचारलं जाईल. तसेच विद्यार्थी मित्रों, टीचर ॲप्टिट्यूड ज्याला आपण शिक्षक कल किंवा शिक्षक कल चाचणी तसेच शिक्षक अभिवृत्ती असं आपण म्हणत असतो. तर विद्यार्थी मित्रों, त्याचे आपल्याला 30 प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्न 1 गुणांचा असेल. तर एकूण 30 गुण आपल्याला टीचर ॲप्टिट्यूडसाठी आहेत. ही बाब लक्षात ठेवावी. म्हणजे 100 मार्कचा पेपर, त्यामध्ये
मेंटल ॲबिलिटीला 40 गुण, 40 प्रश्न. जनरल नॉलेज 30 प्रश्न, 30 गुण. त्यानंतर टीचर ॲप्टिट्यूड 30 प्रश्न, 30 गुण. म्हणजेच एकंदरीत 100 गुणांची ही परीक्षा आपली असणार आहे. तसेच विद्यार्थी मित्र इथं सिलेबस आपण पाहू शकता, कशाप्रकारे डाउनलोड करायचं हे आपण सांगितलेलं आहे. तसेच विद्यार्थी मित्र ELCT जे असते, म्हणजे ज्यांना इंग्लिश मिडियमचं BEd करायचं आहे, जनरल BEd, तर विद्यार्थी मित्र त्यांना ELCT ही एक अधिकची परीक्षा द्यावी लागते. म्हणजेच BEd CET तर त्यांना द्यावीच लागते, पण 50 मार्क्सची अजून एक परीक्षा द्यावी लागते, ज्याला आपण ELCT असं म्हणतो. तर इंग्लिश लँग्वेजची CET आहे विद्यार्थी मित्र, म्हणजे ज्यांना इंग्लिश मिडियम BEd करायचे त्यांना 100 अधिक 50. तर विद्यार्थी मित्र त्याची जी CET असणार आहे ती 150 गुणांची, म्हणजेच 150 मार्क्सची असणार आहे. तर ज्यांना फक्त आपलं मराठी BEd करायचं आहे त्यांची CET मित्र फक्त 100 मार्कची आहे. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र आपला सिलेबस आपल्याला डाउनलोड करता येतो. लवकर भेटूया पुढच्या अपडेटसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.